दरम्यान ओबीसी आंदोलनाचे राज्यभरातून पडसाद उमटताना दिसतायत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या लोहा इथून जवळपास 150-200 गाड्यांचा ताफा वडीगोद्रीकडे रवाना झाला। लोहा कंधार सकल ओबीसी समाजातर्फे या गाड्या निघाल्या, तर दुसरीकडे पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात हाकेंना पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला। अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळला। तर लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यांच्या उपोषणाचा आज 9वा दिवस आहे आणि त्यामुळे ओबीसी आंदोलनाचे आता राज्यभरातून पडसाद उमटताना दिसतात। हाके यांच्या समर्थनार्थ नांदेडच्या लोहा इथून वडीगोद्रीकडे गाड्या रवाना झाल्यात, तर पंढरपूरच्या सांगोला इथं देखील हाकेंना पाठिंबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला। जालना इथं वडीगोद्री या गावी लक्ष्मणराव हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमच्या गावाच्या किंवा सर्कल व परिसरातून एकूण 200 गाड्याचा ताफा लक्ष्मणराव हाके यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे।